पंढरपूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसलेला आहे। यामुळे काढणीला आलेल्या केळी बागांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, मान्सूनपूर्व पाऊस आणि या मान्सूनपूर्व पावसामुळे शेत पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली केळी आणि डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालेलं आहे। पंढरपूर तालुक्यातल्या एकट्या शेवते या गावात केळीच्या बागा या अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहेत। यामुळे शेतीचं, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान आहे। भाजपचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी देखील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केलेली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडून। अभिराज, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी पंढरपूर तालुक्याला बुधवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा बसलेला आहे। हातातोंडाला आलेलं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे। पंढरपूर तालुक्यातील शेवते गावामध्ये, करकम गावामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केळीचं उत्पादन घेतलं जातं। एका बाजूला सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना दुसरीकडे शेतकरी आपलं पीक कसं तरी जगवतोय, मात्र अवकाळीने आता पुन्हा एकदा फटका दिल्याने शेतकरी पुरता कोलमडलेला आहे या ठिकाणी। आणि शेवते गावामध्ये जवळपास 10 हेक्टर केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी भाजपचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी भेट दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी मागणी केलेली आहे की तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी। एकंदरीतच सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा काढणीला आलेल्या केळी बागांना आणि डाळिंब पिकांना होतोय। लागवी निश्चित अभिराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। आता मी शेवते परिसरामध्ये आहे। पंढरपूर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये, त्याचबरोबर जास्त प्रमाणात करकम भागामध्ये कालच्या वादळी वाऱ्यामुळं शेतीचं प्रचंड असं अतोनात नुकसान या ठिकाणी झालंय। निश्चितच शेतकऱ्यांनी कष्ट करून डाळिंब असेल, केळी असेल, हे पीक हातातोंडाशी आलेलं आज जमीनदोस्त या वाऱ्यामुळे झाले। त्यामुळं आज मी शेवते परिसरात पाहणी केली असता म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले लवकरच एक 10-12 दिवसात ज्या बागा केळीच्या निघणार होत्या माल विकण्यासाठी, त्या आज जमीनदोस्त झाल्यामुळं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे। मी या निमित्ताने आमचे नेते आदरणीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करून तातडीनं प्रांताधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे मागणी करून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला या निमित्ताने मिळाला पाहिजे। आज अवकाळी पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना वाऱ्यामुळं पूर्ण पिकच उद्ध्वस्त झालेत। म्हणजे अनेक ठिकाणी जर बघितलं तर आज डाळिंबाच्या बागा, डाळिंबाची झाडं उन्मळून पडलेत आणि केळी तर बागा आपण सगळे बघितलंय की जमीनदोस्त झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।